रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज. असं म्हणणं आहे की अनधिकृत बांधकाम हे निघालंच पाहिजे. त्याच्याबद्दल आमचं दुमत कोणतंच नाही आहे. परंतु हे करत असताना आपण पार्श्वभूमी पण बघितली पाहिजे की अनधिकृत खरंच कुठे आहे, ते कशा पद्धतीने आहे. तुम्हीच बांधकाम परमिशन देताय, तुम्हीच चुकीच्या परमिशन देताय आणि तुम्हीच वर म्हणताय की हे काढा ते काढा. गेल्या वर्षी तुम्हीच सांगितलं सर्वांना की गटारीच्या तुम्ही आत बसा. लोक गटारीच्या आत बसले. आज तुम्ही सगळे काढलेत, सगळे गटारं फोडून काढलेत. 5-5 फूट 3-3 फूट गटारं खोल काढलेली आहेत. तिथं जर कोण पडला, काय जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? परत तुम्ही एकाचं काढताय, दुसऱ्याचं ठेवताय, दुसऱ्याचं काढताय, तिसऱ्याचं ठेवताय. हे काय भानगड आहे? असं होता कामा नये. आज तुम्ही शिमगा सण, रमजान महिन्याचा पवित्र महिना, शिमग्याचा आमचा पवित्र महिना आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही गोरगरिबांवर जर अन्याय करा तुम्ही, पण सण झाल्यावर करा किंवा सणाच्या आधी तुम्ही 2 महिने इंटिमेशन द्या. ह्याच्या अगोदर तुम्ही इंटिमेशन देऊन सगळ्यांना उचलत होते, काढत होते. सगळे गोरगरीब माल उचलत होते, काढत होते, धंदा बंद ठेवत होते. त्यांनी खायचं काय? तुम्ही एक तर नोकऱ्या देऊ शकत नाही, सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. त्या गोरगरिबांनी करायचं काय? का आत्महत्या करायची का? आणि तुम्ही हातोडा असा मारताय की तो मेलाच पाहिजे, तो जगलाच नाही पाहिजे. हे अन्याय आहे, हा मला पटत नाही. आणि हे जर असंच चालणार असेल तर मी रस्त्यावर उतरणार. तुम्हाला काय करायचं ते करा. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आहात, तुम्हीच खणून काढा ना. तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत ते, आम्ही सांगायची गरज नाही. माझा स्पष्ट आरोप आहे. त्यावेळेला रोज पेपरला बातम्या भ्रष्टाचाराच्या यायच्या, आता काय येत नाहीत. 100% मॅनेज केलं जातं, सगळं मॅनेज केलं. एक पेपरला बातमी येत नाही. कारण काय? सगळे पालमुळं खणून काढणार आहे, सगळे पालमुळं. नेमकी भूमिका काय एवढे कामं केले आहेत. आमच्या मंत्र्यांनी निधी दिलेला आहेत. मी 12 कोटी एक्स्ट्रा लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत. त्या कामंसुद्धा बोगस झालेली आहेत आणि ही झालेली कामंसुद्धा बोगस, तीसुद्धा खणून काढणार आहे. सगळ्या मी परवानग्या सगळ्या काढणार आहे. सगळे जेवढे कामं काढलेली बोगस झालेली आहेत ते सगळे मी माहितीच्या अधिकारात मागून त्याची बिलं स्टॉप करायला लावणार आहे. त्यांचं सगळे परत कामं करून घेणार आहे कॉन्ट्रॅक्टरांकडून. आणि ह्याला जबाबदार सगळे नगरपालिका असेल, प्रशासन असेल, सीओ असतील किंवा आमच्या मंत्र्यांनी निधी द्यायचा आणि तुम्ही त्याचा दुरुपयोग करायचा, हे बरोबर नाही. दाखवायला कौतुक आहे. हे सगळीकडे मॅनेज केलं जातं आहे. ह्याच्या अगोदर का पेपरला उलट्या सुलट्या बातम्या येत होत्या, आता काय येत नाहीत. सगळं मॅनेज केलं जातं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. पुढची भूमिका काय? हे पटत नाही. हे सगळे बोगस कामं चाललेली आहेत. जे सगळं काय म्हणतात त्याला, ते औरंगजेबशाही चाललेली आहे. आता हे शिवशाही म्हणतात आणि त्याच्या नावाखाली हे वाटेल तसं कामं करतात. हे आपल्याला पटत नाही. शिवशाही खरे आम्ही आहोत, आम्ही खरे भक्त आहोत. गरिबांचे वाले आम्ही आहोत. तुम्ही असं काम करू नका की लोकांचे घरदारं उद्ध्वस्त करू नका, त्यांच्या पोटावर मारू नका, पाठीवर मारा. हेच आमचं सांगणं आहे, दुसरं काय. सगळा प्रस्ताव पुढे दिलेला आहे. त्यावेळेला निधी येत नव्हता. काही जण मंत्री होते, काही जण सत्ताधारी होते. आम्ही त्यावेळेला नगरपालिकेत नव्हतो, ते सत्ताधारी त्या मंत्र्यांना. आम्ही ज्यावेळेला नगरपालिकेत नव्हतो, आमच्या अगोदर ज्यावेळेला कोण चिपळूणचे मंत्री होते आणि ज्यावेळेला कोण सत्ताधारी नगरपालिकेचे होते, ते त्या मंत्र्यांचा निधी घेत नव्हते. त्याला काय आमचा दोष आहे? हे सगळ्या चिपळूणला माहिती आहे, तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा. आम्हाला पण ते पटत नाही. ही भाजी मंडई, ह्याला आम्ही सपोर्ट केला, सहकार्य केलं. तीन काँग्रेसचे नगरसेवक होते, 3 फक्त, तरी आम्ही नगराध्यक्ष बुरटेबाईंना केली. हे सगळ्यांना माहिती आहे. भास्कररावना माहिती आहे, रमेशरावना माहिती आहे, सदाभाऊंना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही काय केलं सत्तेसाठी आणि सत्ता परिवर्तनासाठी ते आम्हाला माहिती आहे. आम्ही ते चांगलं केलं, 1 नंबर काम केलं. पण आता हा समजा हा आरसा आहे, हा आरसा आहे, हा प्लॅन आहे भाजी मंडईचा. आता हा प्लॅन आहे. हा प्लॅन जर तुम्ही नगरपालिकेने, प्रशासनाने, नगराध्यक्षाने असा उलटा फिरवला, त्याला काय आमचा दोष आहे? ह्या चिपळूणची जनता भरडली, भाजी मंडई बंद झाली. मागचं भाजी मंडई पुढची भाजी मंडई मागं आली आणि मागचं कॉम्प्लेक्स पुढे गेलं. त्यामुळं भाजी मंडई उघडी पडली, भकास झाली. भाजीवाले बेघर झाले, भाजीवाले नामशेष झाले, भाजीवाले संपले. ह्या राजकारण्यांनी संपवली, प्रशासनाला हाताशी घेऊन संपवले आणि भाजी मार्केट संपवून टाकलं. भाजीवाले उद्ध्वस्त गेले. ह्याला जबाबदार प्रशासन, राजकारणी. माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मी नाही सांगणार. ते आता माझ्या जवळ असल्यामुळे मी बोलू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही ते खणून काढा, उकरून काढा. उद्ध्वस्त केलं. आज तुम्ही सांगा, पनवेलच्या टोकापासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत ह्या भाजी मंडईसारखी जागा नव्हती.
आज चिपळूणची भाजी मंडई म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची शान होती. तुम्ही सगळ्या राजकारण्यांनी एकत्र येऊन सगळी भुई सपाट करून टाकलीत. ह्याला जबाबदार राजकारण्यांनी प्रशासनच आहे. भाजी मंडईचं बोलतो आहे. भाजी मंडई कशी असावी ती तुम्ही माझ्याकडे या. भाजी मंडई कशी बांधावी ते हे आदर्श घ्या. का नुसता पाय घालणार, का पायात पाय घालून पाडणार ते तरी सांगा. फुगड्या घालायच्या तर आम्हाला पण फुगड्या घालता येतात, आम्ही काय कमी नाही. पण तुम्ही जर असे उलटे सुलटे वागलेत तर आम्ही पण एकाचे दोन करायला तयार आहोत. काय बघा तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्याच्या विरोधात आम्ही आहोत. जे सत्य आहे ते सत्य आहे. पण हे जे चाललेलं आहे ते आम्हाला पटत नाही. तुम्ही गोरगरिबांवर जर अत्याचार कराल तर मी त्याच्या गोरगरिबाच्या बाजून राहीन. आणि जर त्याच्यात काय जर वाईट प्रसंग आला तरी तो मी भोगायला तयार आहे. मी त्यात कमी नाही. पण गोरगरिबावर अत्याचार होता कामा नये. त्यांच्यावर तुम्ही हातोडा टाकायचा नाही. आणि हे जे बोलतात ना लोक अभिनंदन अभिनंदन, हे नुसता वर्णमुखा घेत आहेत. त्यांना काहीतरी मिळालं असेल म्हणून अभिनंदन करतायत. अरे गरिबांचं पोटावर लाथ मारले आणि कसलं अभिनंदन करताय. चुकीचं अभिनंदन आहे.